हॅलो एव्हरीवन, आपण आता माहीमच्या शितलादेवी मंदिरामध्ये आलेलो आहोत दर्शन घेण्यासाठी. भारतात बऱ्याच राज्यात शितलादेवीची मंदिरे आहेत, पण मुंबईत माहीम भागामध्ये पश्चिम रेल्वे माहीम रेल्वेच्या अपोजिट तुम्ही उतरलात तर पोर्तुगीजांच्या काळात या देवीची स्थापना झाली आहे. या मंदिराची स्थापना केलेली आहे. मुंबईत ह्या शितलादेवी मंदिराच्या स्थापनेवरून तुम्हाला त्याचं प्राचीनत्व सिद्ध होऊ शकतं, कारण हे मंदिर साधारण 17व्या शतकातलं आहे असं इकडच्या लोकांचं म्हणणं आहे. मंदिर अतिशय पुरातन आहे. हे पहा, तुम्ही समोरच मूर्ती पाहू शकता माता शितलादेवी आईची, आणि तिथे पूजा करतायत त्यामुळे क्लिअरली दिसत नाही आहे. आणि आता त्याच्या बाजूलाच भगवान शिवशंकराचं सुद्धा मंदिर आहे. आणि म्हणजे तिथे आजूबाजूला बरेच हे बघा, तुम्ही पाहू शकता. माईचं दर्शन घेऊ शकता, आईचं दर्शन घ्या. बाजूला त्याच्याच अगदी बाजूला तुम्हाला हनुमानाचं पण मंदिर आहे, गणपती बाप्पा पण आहे, तुम्ही तेही पाहू शकता. अगदी जुन्या प्रकारे त्यांनी ते तिकडचं सगळं वातावरण तसंच ठेवून दिलेलं आहे. म्हणजे प्राचीनत्व ज्या गोष्टी आहेत त्या इकडे तुम्हाला नक्की पाहायला मिळतील. आणि हे बघा, तुम्ही पाहू शकता, खूप छान आहे. अक्षरशः असं वाटत होतं की आपण एकदम प्राचीन काळामधल्या मंदिरांमध्ये जसं प्रवेश करून दर्शन घेऊ शकतो, पाहतो, तसा तो तिथे फील येत होता. देवीचं दर्शन घेतल्यानंतर समोरच साईनाथाचं पण दर्शन तुम्ही घेऊ शकता. आणि त्याच्या शेजारीच बाप्पाचं सुद्धा दर्शन घेऊ शकता तुम्ही. गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला पण तिकडे दरवाजा थोडा त्यांचा जाळीचा बंद होता. दुपार झाली होती त्याच्यामुळे कदाचित ते बंद ठेवलं असावं. तुम्ही पाहू शकता. हे पहा, बाप्पाचं दर्शन घ्या तुम्ही इथूनच. आणि म्हणजे तिकडच्या ज्या सगळ्या गोष्टी, दगडमातीचं काम आहे, दगडमातीचं जे मंदिराचं जे बांधकाम आहे ते पुरातन आहे, आणि त्या लोकांनी तिकडचं जुनत्व तसंच ठेवलं हे तुम्ही पाहू शकता. हे बघा, आणि समोरच तुम्ही पाहिलं तर झाड आहे, मध्ये मोठं झाड आहे वडाचं, आणि शांतीदुर्गा देवी सुद्धा समोर आहेत. म्हणजे एवढ्या परिसरामध्ये इतके जुने देव आहेत आणि इतक्या जुन्या गोष्टी त्यांनी सांभाळून ठेवल्या आहेत. त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं मला. आणि खूप छान आहे. इथे तुम्ही नक्की या. मुंबईत रहिवासी असाल किंवा बाहेरचे असाल, पण या मंदिरात तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि इथे येऊन दर्शन घ्या. खरंच तुम्हाला छान वाटेल. समोरच माईचं दर्शन सुद्धा होतं आहे, शांतीदुर्गा देवीचं हे दर्शन. इथेही ओटी भरली जाते. भाविक श्रद्धाळू इकडे येऊन सुद्धा देवीची ओटी भरतात, नवस बोलतात, आणि आई त्यांची इच्छा पूर्ण करते असं मानलं जातं. मी इथे नतमस्तक झाले, देवीला शरण आले, आणि दर्शन तुम्हालाही देते मी. तुम्ही पाहू शकता. जय श्री राम कृष्ण हरी विठ्ठल. जय श्री राम कृष्ण हरी.
पाहू शकता विठ्ठल रुक्मिणी इथे छान विराजमान झालेले आहेत. आणि वरती डोळा जे आहे हे दीप आहे. खूप सुंदर आहे बघा, तुम्ही पाहू शकता विठ्ठल रुक्मिणी यांचं दर्शन घ्या. फ्रेंड्स, तुम्हाला मंदिर भागाच्या परिसरामध्ये खूप सारी छोटी छोटी मंदिरं दिसतील. इथे सर्व देवांचं तुम्हाला दर्शन होईल आणि तुम्हाला स्वतःला खूप आवडेल इकडे येऊन. अनुभव एक छान अनुभव येईल, तर तो तुम्ही अनुभव नक्की. जय श्रीराम, बोला जय श्रीराम, जय हनुमान, जय श्रीराम, जय हनुमान. इकडे मला एक गृहस्थ भेटले जे इथे 30-40 वर्षापासून रेग्युलरली येतात आणि इथं देवीचं दर्शन घेतात. इथे त्यांनी मला मोठला देवीचं एक दर्शन घ्यायला जरूर सांगितलं. आतमध्ये होतं, मी दर्शनसुद्धा घेतलं, पण मी एवढं नाव पटकन वाचता आलं नाही, मला पाहिलं नाही. या देवीचं एक वैशिष्ट्य त्यांनी मला सांगितलं की इथे कोणालाही खोकला असेल, कुठला आजार असेल, तर त्या देवीला जर तुम्ही नवस बोललात आणि तिच्या नावाने जर तुम्ही ओटी भरणार किंवा काही तुमच्या इच्छेने जर तिला साकडं घातलं तर तुमचे आजार बरे होतात, अशी इकडच्या भाविकांची फार श्रद्धा आहे. तर ते आम्हाला सांगत होते की तुम्ही तिकडे दर्शन घ्या आणि गोखला देवीचं तुम्ही सगळ्यांमध्ये तो प्रसार होऊ द्यात, सांगा सर्वांना की इकडे असं गोखला देवीचं दर्शन होतं आणि इथे लोकांना खूप छान अनुभव आलेले आहेत. पण माझा माईक त्यावेळेला खराब झाला होता म्हणून त्यांचं बोलणं मला तुमच्यापर्यंत नाही पोचवता आलं नाही, पण मी ऑडिओ रेकॉर्डिंग मला मी सांगते. हे गोष्ट हे बोलत होते. मी दरवेळेला येते आणि इकडे असं माझं फिक्स नाही आहे, पण बऱ्याच ठिकाणी मी प्लेट घेते देवीची ओटी भरायला. हे तुम्ही पाहू शकता इथे मंदिराच्या बाहेरच इथे सगळे असे देवीचं सामान सगळं मिळतं, ओटीचं सामान मिळतं. प्लीज माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. थँक्यू. तर भेटूया आपण थोड्या वेळाने पुढच्या.